मित्रांनो, जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल किंवा तुमचं वय जास्त असेल, तर तुम्ही एल-एल-बी करू शकता का? आणि आपलं प्रोफेशन सांभाळत असताना एल-एल-बी कशी कंप्लीट करायची, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे तो अशा व्यक्तींसाठी असणार आहे जे प्रायव्हेटमध्ये जॉब करतात किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, बिझनेस ओनर आहेत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत किंवा अगदी जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही एल-एल-बी ॲज अ प्रोफेशन का निवडायला हवं, ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला करिअर ग्रोथ मिळणार आहे. लॉ रिलेटेड प्रोफेशनची तुम्हाला इथे समज होणार आहे किंवा तुम्हाला कॉर्पोरेट लीगलमध्ये, कंप्लायन्समध्ये, एच-आरमध्ये किंवा कन्सल्टन्सी रोलमध्ये शिफ्ट व्हायचं असेल, तर तुम्ही एल-एल-बी चूज करायला हवी. किंवा मित्रांनो, जर तुम्हाला तुमची लीगल प्रॅक्टिस सुरू करायची असेल, ज्युडिशियरीच्या एक्झाम द्यायच्या असतील किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल, तरीही तुम्ही लीगल प्रोफेशन हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स करण्यासाठी काही बेसिक एलिजिबिलिटी आहे, ती आपण पहिले डिस्कस करूया. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, तर तुम्ही 3 इयर एल-एल-बी सी-ई-टी देऊ शकता किंवा जर तुमचं 12वी कंप्लीट असेल, तर तुम्ही 5 इयर एल-एल-बी सी-ई-टी देऊ शकता. आता 5 इयर एल-एल-बी सी-ई-टीसाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 45% ची रिक्वायरमेंट असते. व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी, ओ-बी-सीच्या विद्यार्थ्यांना 42%, एस-सी-एस-टीजला 40%ची इथे रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर 3 इयर एल-एल-बी ज्यांना द्यायची आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीसाठी 45% लागतात. व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी, ओ-बी-सीसाठी 42%, एस-सी-एस-टीसाठी 40%ची रिक्वायरमेंट असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं एज काहीही असू द्यात किंवा तुमच्या एज्युकेशनमध्ये कितीही गॅप असू द्यात, तुम्ही हा कोर्स जो आहे तो करू शकता. एल-एल-बी सी-ई-टी देऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, हीच एल-एल-बी सी-ई-टी देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर सी-ई-टी आणि 5 इयर सी-ई-टीची लाईव्ह बॅच 15 डिसेंबरपासून आम्ही सुरू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. इन केस तुम्ही जर वर्किंग असाल आणि तुम्हाला डेली लाईव्ह क्लास अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर त्याच क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अगदी सोप्या भाषेतल्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एलिजिबिलिटी आणि एक्झाम विषयी पाहिलंय. तर एल-एल-बीचा कोर्स जो असणार आहे, तो 3 वर्षांचा 3 इयर सी-ई-टी वाल्यांसाठी असणार आहे आणि 5 वर्षांचा 5 इयर सी-ई-टी वाल्यांसाठी असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कोर लॉचे सब्जेक्ट स्टडी करण्यासाठी असतात, प्रॅक्टिकल पेपर असतात, इंटर्नशिप तुम्हाला कराव्या लागतात आणि सेमिस्टर वाईज तुम्हाला एक्झाम सुद्धा द्यावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही जॉब करत असता आणि त्यासोबत तुम्हाला एल-एल-बी करायची असते, तर ही जी गोष्ट आहे, ही खूप ईझी नाहीये. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. जसं की तुमचं ऑफिसचं काम असेल, ते तुम्हाला मॅनेज करावं लागेल. त्यासोबत तुम्हाला काही वेळेस कॉलेजसुद्धा अटेंड करावं लागेल. तुम्हाला लॉची पुस्तकं वाचावी लागतील. त्यानंतर परीक्षा द्याव्या लागतील. इंटर्नल असेसमेंट एक्झाम असतात, त्यासुद्धा तुम्हाला द्याव्या लागतील. तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं सॅक्रिफाईस सुद्धा करावं लागणार. तर हे सॅक्रिफाईस करण्यासाठी तुम्ही रेडी असाल, तर नक्की तुम्ही एल-एल-बी करू शकता. जसं की तुम्हाला तुमच्यासाठी खूप कमी वेळ याच्यामध्ये मिळणार आहे, कारण तुम्हाला जॉबही करायचा आहे, एल-एल-बी पण करायची आहे. या 2 गोष्टी सोबत करत असताना तुमच्यासाठी मिळणारा वेळ थोडासा कमी होणार आहे. तुम्हाला वेळेचं व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत ओव्हरलॅप व्हायला नको. इंडिपेंडेंटली दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला वेगळा टाईम देता यायला हवा. त्यानंतर तुम्हाला स्ट्राँग कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी याच्यामध्ये लागणार आहे. आणि ज्या लोकांना रेग्युलर क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, त्यांना एक्स्ट्रा क्लासेसमधून, कोचिंगमधून सुद्धा स्टडी करावा लागतो. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलर स्टडी सुद्धा तिथे करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी रेडी असाल, तर तुम्ही एल-एल-बी करण्यासाठी काहीच हरकत नाहीये. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट सुद्धा करावं लागेल. जर तुम्ही वर्किंग आहात, तर तुम्हाला वेळेचं पण मॅनेजमेंट करावं लागेल. कारण दिवसामध्ये फक्त 24 तास असतात आणि या 24 तासामध्ये तुम्हाला जॉब पण पाहायचा आहे, एल-एल-बीचा स्टडी पण करायचा आहे, स्वतःसाठी पण वेळ थोडासा शिल्लक हवा. तर
दिवसाला 2 ते 3 तास अगदी आत्ता तुम्ही सीईटीचं प्रॅक्टिस करत असताना सुद्धा तुमच्याकडे असतील आणि एल-एल-बीला ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा दिवसाचे 2-3 तास तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला अभ्यास करणं पॉसिबल होईल. रेग्युलरली आयदर तुम्हाला क्लासेस अटेंड करणं पॉसिबल असेल, तर तुम्ही रेग्युलरली क्लासेस अटेंड करू शकता किंवा एक्स्ट्रा क्लासेसमधून, कोचिंग क्लासेसमधून सुद्धा तुम्ही एल-एल-बीचा स्टडी करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्यावेळेस तुमचा वीकेंड असेल, तर वीकेंडला तुम्हाला सॅक्रिफाईस इथे करावा लागणार आहे. जेवढा अभ्यास तुम्ही पूर्ण आठवड्यामध्ये केलाय किंवा जेवढा अभ्यास तुमचा करायचा राहिलाय, तो सगळा वीकेंडला जर तुम्ही कव्हर केलात, तर तुम्हाला सीईटीसाठीही काही प्रॉब्लेम येणार नाही आणि एल-एल-बी करत असताना सुद्धा तुम्ही तुमचा स्टडी कव्हर करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हे एल-एल-बी करत असताना खरंच हे वर्थ आहे का? हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यावेळेस तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे मला एल-एल-बी का करायची आहे? त्यानंतर माझे लाँग टर्म गोल काय आहेत? आयुष्यातले 3 वर्ष तुम्ही इथे इन्व्हेस्ट करायला तयार आहात का? आणि खरंच तुम्हाला जेन्युइनली लॉमध्ये इंटरेस्ट आहे का? जर या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील, तर नक्कीच तुम्ही एल-एल-बीला ॲडमिशन घ्यायला हवं आणि आपल्या करिअरला एक नवीन दिशा द्यायला हवी. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जेवढं सगळं काही डिस्कस केलं, ते जर कन्क्लूड करायचं झालं, तर एल-एल-बी हे तुमच्यासाठी ॲब्सोल्युटली पॉसिबल आहे, जरी तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तरीही. पण त्यासाठी तुमचे गोल क्लिअर असावे लागतील. तुमचा टाईम मॅनेज करण्यासाठी तुम्ही रेडी असायला हवात. त्यानंतर कन्सिस्टंट राहण्यासाठी सुद्धा तुम्ही रेडी असायला हवात. थोडक्यात इथे तुमच्या वयाचं कुठलंही बॅरियर नाहीये, तुमच्या प्रोफेशनचं कुठलंही बॅरियर नाहीये. फक्त लॅक ऑफ अ क्लॅरिटी आणि कमिटमेंट तुम्हाला थांबवू शकतं एल-एल-बी करण्यापासून. पण जर तुम्ही कमिटेड असाल आणि तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी असेल, तसेच लॉमध्ये तुमचा खरंच इंटरेस्ट असेल, तर तुम्ही एल-एल-बीमध्ये ॲडमिशन घेऊन तुमच्या आयुष्याला नक्कीच एक वेगळं वळण देऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची सुरुवात लॉ सीईटी पासून होणार आहे आणि लॉ सीईटीची सुरुवात ही ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह क्लासपासून होणार आहे. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच 15 डिसेंबर पासून आम्ही सुरू केलेली आहे, त्या बॅचला जॉईन करायला विसरू नका. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीचा स्टडी करत असताना तुम्हाला एक रिसोर्सची गरज पडणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक Amazonवरती आता अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे मिळणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन इथे अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयरचे पेपर्स, मॉडेल टेस्ट आणि या परीक्षेचा अभ्यास करत असताना स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असतील. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि सीईटीच्या प्रिपरेशनला आत्ताच सुरुवात करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.